आपण नेहमी ऐकतो की काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात. पण जर मी असं म्हटलं की खरी गोष्ट प्रयत्नांची नाहीच आहे, तर ती आपल्या ऊर्जेच्या पातळीची आहे, तर आजच्या या विशेष भागात आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत की साकार करण्याची प्रक्रिया म्हणजे नक्की काय आणि हा आयामी बदल म्हणजे काय. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का? आपण मनापासून प्रयत्न करतो, पण तरीही हव्या त्या गोष्टी मिळवणं इतकं अवघड, इतकं संघर्षाचं का वाटतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, बघूया की नेमका अडथळा कुठे येतोय. आणि याचं उत्तर आपल्याला मूळ स्रोतामधल्या या एका वाक्यात मिळतं. समस्या प्रयत्नांची नाहीये, समस्या आहे स्थानाची. भौतिक स्थान नाही, तर आयामी स्थान. याचा अर्थ काय? तर अडचण आपल्या कष्टांमध्ये नाहीये, तर आपण कोणत्या चेतनेच्या, कोणत्या डायमेन्शनल लेव्हलवरून काम करतोय यात आहे. हे स्थान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या चेतनेची पातळी आहे. आणि इथेच सगळा घोळ होतो. कल्पना करा की आपल्याला एक खास गाणं ऐकायचंय जे 98.3 FM वर आहे, पण आपला रेडिओ 92.7 वर लागलाय. आता आपण कितीही आवाज वाढवला तरी ते गाणं स्पष्ट ऐकू येईल का? नाही येणार. तसंच काहीसं इथे होतं. आपलं ध्येय आहे 5व्या आयामातलं, पण आपली ऊर्जा, आपली अवस्था ती आहे 3ऱ्या किंवा 4थ्या आयामातली. आणि हा जो मेळ बसत नाहीये ना, त्यामुळेच हा सगळा संघर्ष निर्माण होतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. आपण आधी त्या अवस्था समजून घेऊया जिथे प्रत्येक गोष्ट निर्माण करायला खूप मेहनत लागते, जिथे सगळंच खूप जड वाटतं. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. जेव्हा आपण आयाम किंवा डायमेन्शन म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ काही वेगळी जागा किंवा वेगळं जग असं नाहीये. नाही, हे म्हणजे आपल्या आदल्या ऑपरेटिंग सिस्टीमसारखं आहे. आपल्या अस्तित्वाच्या, आपल्या चेतनेच्या वेगवेगळ्या स्थिर अवस्था. आता बघा, या 2 निम्न आयामांमध्ये नेमका फरक काय आहे? डावीकडे आहे 3रा आयाम. हा आहे शरीराचा, भूतकाळाचा. इथे आपली ओळख, आपल्या जुन्या आठवणी, अनुभव, सवयी यात अडकलेली असते. आपण जणू काही जैविकरित्या इतिहासातच जगत असतो. आणि उजवीकडे आहे 4था आयाम. हा आहे मनाचा, भविष्याचा. इथे आपण बदलाचा फक्त विचार करतो, मोठमोठ्या योजना आखतो, पण ते प्रत्यक्षात जगत नाही. म्हणजे एक भूतकाळात अडकला आहे, तो दुसरा भविष्याच्या मागे धावतोय. दोन्ही अवस्थांमध्ये वर्तमान क्षणाशी नातं तुटलेलं आहे. आणि म्हणूनच या दोन्ही निम्न अवस्थांमध्ये वास्तव आपल्या प्रयत्नांना लगेच प्रतिसाद देत नाही. त्याला अटी लागू असतात. जर तुम्ही हे केलंत तर ते मिळेल. यामुळेच मॅनिफेस्टेशन किंवा काहीतरी साकार करण्याची प्रक्रिया ही एका कामासारखी वाटते, एका मोठ्या जबाबदारीसारखी. पण आता आपण त्या उच्च अवस्थेकडे जाऊया, जिथे निर्मितीचे सगळे नियमच बदलून जातात. 5वा आयाम ही अशी अवस्था आहे जिथे सुसंगतता आहे. म्हणजे काय? तर आपलं शरीर आता भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकलेलं नाहीये आणि आपलं मन भविष्याच्या चिंतेत धावत नाहीये. शरीर आणि मन दोन्ही वर्तमान क्षणात एकत्र आले आहेत. इथे आपले विचार आणि आपल्या भावना यांच्यात कुठलाही संघर्ष नाही, कुठलाही विरोधाभास नाही. हे वाक्य बघा, हे खूप महत्वाचं आहे. 5व्या आयामात काहीतरी चांगलं घडल्यामुळे तुम्हाला बरं वाटत नाही. उलट तुम्ही आधीच पूर्ण आणि समाधानी अनुभवत असल्यामुळे काहीतरी चांगलं घडतं. पाहिलं? इथे कारण आणि परिणाम यांची पूर्णपणे अदलाबदल झाली आहे. आपली भावना ही परिणामाची निर्मिती नाही, तर आपली भावनाच परिणामाचं कारण आहे. आणि हो, इथे गैरसमज दूर करायला हवा. ही अवस्था म्हणजे जबरदस्तीने पॉझिटिव्ह विचार करण्याची नाहीये. नाही, तर ही आंतरिक सुसंगततेची, कोहेरन्सची अवस्था आहे. जेव्हा आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं शरीर या तिघांमध्ये एक वाक्यता असते, कोणताही विरोधाभास नसतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकरूप होतो. पण मग हा बदल फक्त विचारांच्या पातळीवरचा आहे का? अजिबात नाही. हा एक खराखुरा शारीरिक बदल आहे, जो मोजता येतो. चला तर मग बघूया की विचारांना मूर्त स्वरूप देणारं हे जैविक प्रवेशद्वार नेमकं कसं काम करतं. इथेच खरा खेळ आहे. अनेकदा आपलं शरीर भूतकाळातील भावनांचं व्यसनी बनलेलं असतं. हो, अगदी खरंय. तणाव, चिंता, भीती या भावनांमुळे आपल्या शरीरात काही रसायनं तयार होतात आणि शरीराला त्याची सवय लागते. मग होतं काय की आपलं मन जरी नवीन विचार करत असलं तरी आपलं शरीर आपल्या जुन्या सवयीनुसार वास्तवाला तेच जुने सिग्नल पाठवत राहतं. ही स्लाइड बघा. इथे मेंदूच्या लहरींच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्या आहेत. जेव्हा आपण सतत विचारात असतो, टेन्शनमध्ये असतो किंवा सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो, तेव्हा आपला मेंदू हाय बीटा स्थितीत काम करतो.
पण नवीन शक्यतांना आपल्या आयुष्यात जागा द्यायची असेल तर आपल्याला या धावपळीच्या स्थितीतून अल्फा आणि थीटासारख्या शांत आणि ग्रहणक्षम अवस्थांमध्ये यावं लागतं. तर मग हा बदल घडवायचा कसा? डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी सांगितलेली ही 5 टप्प्यांची सोपी प्रक्रिया आहे. पहिलं, कोणत्याही बाह्य कारणाशिवाय कृतज्ञता, प्रेम यांसारख्या उन्नत भावना अनुभवा. दुसरं, असं केल्याने आपलं हृदय शांत आणि सुसंगत होतं आणि ते मेंदूला सगळं ठीक आहे असे संकेत पाठवतं. तिसरं, या संकेतामुळे मेंदूच्या लहरी आपोआप हाय बीटामधून अल्फा थीटामध्ये येतात. चौथं, आपलं शरीर भूतकाळाच्या रासायनिक सवयींमधून बाहेर पडतं. आणि पाचवं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, मगच क्वांटम क्षेत्र तुमच्या या नवीन सिग्नलला प्रतिसाद देतं आणि तुमच्यासमोर एक नवीन वास्तव उभं करतं. आणि ह्या संपूर्ण शारीरिक बदलाच्या प्रक्रियेलाच डॉक्टर डिस्पेन्झा कोणीही नसणे, काहीही नसणे, कोणत्याही वेळेत नसणे असं म्हणतात. याचा सोपा अर्थ काय, तर आपण आपल्या भूतकाळातील ओळखीपासून त्या सगळ्या आठवणी आणि भावनांपासून स्वतःला वेगळं करतो, जेणेकरून एका नवीन अस्तित्वासाठी, एका नवीन स्वसाठी जागा तयार होते. ठीक आहे, तर मग या नवीन अवस्थेतून जगताना अनुभव कसा येतो? ही चिन्ह अनेकदा खूप सूक्ष्म असतात, त्यामुळे सुरुवातीला ती लक्षातही येत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, 5व्या आयामात प्रवेश केल्यावर फटाके फुटणार नाहीत किंवा काहीतरी जादूई घडणार नाहीये. हा बदल खूप शांतपणे होतो. तो भावनिक तटस्थतेतून आणि एका खोल आंतरिक सुसंगतेतून प्रकट होतो. ही काही चिन्ह आहेत जी सांगतात की आपण ह्या नवीन अवस्थेतून कार्य करत आहोत. जसं की प्रत्येक गोष्टीसाठी असलेली घाई किंवा दबाव पूर्णपणे निघून जातो. एखाद्या घटनेवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आपल्यात एक भावनिक मोकळेपणा येतो. इच्छा म्हणजे आता हे हवंच असं न वाटता हे मिळालं तर छान अशी एक पसंती वाटते. आयुष्यातले अडथळे हे वैयक्तिक अपयश वाटत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात सतत चालणारी बडबड, तो आंतरिक संवाद खूप कमी होतो. आणि एक गंमत सांगतो, ह्या पातळीवर साकार करण्याची प्रक्रिया अक्षरशः कंटाळवाणी वाटू शकते, कारण त्यात तो पूर्वीसारखा ड्रामा, ते भावनिक चढउतार नसतात. पण ही काही वाईट गोष्ट नाहीये. उलट हे ह्या गोष्टीचं लक्षण आहे की तुमच्या आतलं ते संघर्षाचं घर्षण आता संपलेलं आहे. सगळं काही सहजतेने घडतंय. चला, आता या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्याचा सार काय, तर हाच की निर्मिती किंवा मॅनिफेस्टेशन ही आपण करण्याची गोष्ट राहत नाही, तर आपण ज्या अवस्थेत असतो त्या अवस्थेला वास्तवाकडून मिळणारा तो एक नैसर्गिक प्रतिसाद बनतो. थोडक्यात आपण जे बनतो तेच आपल्याला मिळतं. आणि शेवटी एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. काय होईल जर आपलं ध्येय काहीतरी मिळवणं हे मुळात नसेलच, तर आपलं ध्येय अशी व्यक्ती बनणं असेल जिला आंतरिकरित्या इतकं पूर्ण वाटतंय की तिला बाहेरच्या कशाची गरजच वाटत नाही? या प्रश्नावर नक्की विचार करा. याच विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.